अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला वाढता तणाव पाहता अटारी बॉर्डरवरचा जो बीटिंग द रिट्रीट कार्यक्रम आहे तो बंद करण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला आहे। आपण पाहतोय की BSFचे जवान असतील, पंजाब पोलीस जे आहेत ते आपल्याला अलर्ट मोडवरती पाहायला मिळत आहेत। समोर आपण पाहतोय की हीच ती आपल्याला भारत पाकिस्तानची सीमा पाहायला मिळते की जिथून 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि पाकिस्तानमधलं लाहोर जे आहे ते इथून साधारणतः 23 किलोमीटर अंतरावरती आपल्याला पाहायला मिळते। या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की पंजाब पोलीस असेल, त्याचबरोबर BSFचे जवान जे आहेत ते आपल्याला तैनात पाहायला मिळतात आणि याच खरं तर सीमेवरचा बीटिंग द रिट्रीट जो कार्यक्रम आहे तो सध्या बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। वरिष्ठ अधिकारी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। सर, या सगळ्या सर यहाँ के परिसर में जो लोगों को प्रवेश मिलता था वो अभी बंद कर दिया है, अभी बॉर्डर की सिचुएशन क्या है? कल पाकिस्तान की तरफ से ड्रोन अटैक जो है वो अभी अमृतसर के इस एरिया में करने का प्रयास किया था, अभी सिचुएशन क्या है? अभी तो फिलहाल ठीक चल रही है। हाँ। तो यही कहते हैं प्रभु से कि भी आगे भी ठीक ठाक रहे। कल कौन सी एरिया में ड्रोन अटैक जो है करने का प्रयास पाकिस्तान के मैम तो ये था आगे नहीं हम थे। अभी जो लोग बीटिंग द रिट्रीट देखने के लिए आते हैं उनको आप क्या कहते हैं? अभी बीटिंग द रिट्रीट का प्रोग्राम जो बंद कर दिया, बंद किया हुआ कल से किया हुआ बंद। तर आपण पाहतोय की कालपासून बीटिंग द रिट्रीट जो कार्यक्रम आहे तो बंद केलेला आहे। मात्र BSFचे जवान आपण पाहतोय की या सीमेपासून पुढे कोणालाही प्रवेश दिला जात नाही। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा आपल्याला भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरचा चेकपोस्ट पाहायला मिळतोय की ज्या चेकपोस्टवरून खरं तर पाकिस्तानमध्ये जाणारे नागरिक असतील किंवा जो खरं तर भारताच्या सरकारने निर्णय घेतल्यानंतर चेकपोस्ट जे आहे ते बंद केलेले होते, सध्या आपण पाहतोय की हा चेकपोस्ट जो आहे तो सुद्धा बंद केलेला आहे आणि जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत हा खरं तर चेकपोस्ट जो आहे तो बंद राहणार आहे। सध्या आपण पाहतोय की चेकपोस्टवरती BSFचे जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि आदेशाशिवाय खरं तर या चेकपोस्टमध्ये कोणालाही प्रवेश दिला जात नाही। इथूनच साधारणतः आपण पाहिलं तर पाकिस्तानचं अंतर जे आहे 20 किलोमीटर अंतरावरती पाहायला मिळत आहे। भारत आणि पाकिस्तानची सीमा जी आहे ती साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती आहे। मात्र आपण पाहतोय की BSFचे जवान जे आहेत ते सध्या आपल्याला या चेकपोस्टवरती पाहायला मिळत आहेत आणि या चेकपोस्टवरून कुणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाही। मात्र बीटिंग द रिट्रीट म्हणजे परेडचा कार्यक्रम जो खरं तर या सीमेवरती होतो तो सध्या बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। काल खरं तर अमृतसरमध्ये पाकिस्तानकडून ड्रोन अटॅक जो आहे तो करण्याचा प्रयत्न झाला, मात्र भारताच्या S-24नं खरं तर जी 400 जी आपली यंत्रणा आहे त्यांनी खरं तर यंत्रणा विकसित करून खरं तर हा हल्ला जो आहे तो खरं तर परतवून लावलेला आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की सीमेवरती स्मशान शांतता पाहायला मिळते। येणारे नागरिक जे आहेत ते त्यांना कळवण्यात आलेलं आहे की बीटिंग द रिट्रीट जो आहे तो खरं तर बंद करण्यात आलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हा पुढे पंजाबमधून खरं तर अमृतसरकडे जाणारा रस्ता जो आहे तो या रस्त्यावरती स्मशान शांतता पाहायला मिळते। गावामधले नागरिक जे आहेत ते कामाशिवाय बाहेर पडत नाहीत आणि पंजाब सरकारने त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कामाशिवाय घराच्या बाहेर कोणी पडू नका। आणि आपण पाहतोय की भारत पाकिस्तान सीमेवरती ही शांतता पाहायला मिळते आणि आसपासच्या गावामध्ये पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला जो आहे तो करण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र आपण पाहतोय की चेकपोस्टवरती ही सुरक्षा व्यवस्था जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यात आलेली आहे। चेकपोस्टवरून येणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत की परेड जो आहे तो बंद आहे आणि याच खरं तर भारत पाकिस्तान सीमेवरचा सध्या आपण पाहतोय की लष्कराची हालचाल जी आहे, BSF जवानांची हालचाल जी आहे ती आपल्याला खरं तर या भारत पाकिस्तान सीमेवरती अटारी बॉर्डरवरती पाहायला मिळते। मात्र संपूर्णतः दोन्ही खरं तर या सीमेवरती तणाव जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवरती बीटिंग द रिट्रीटचा कार्यक्रम जो आहे तो बंद केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अटारी बॉर्डर, भारत पाकिस्तान।